Hi. Last time we have seen the free fall. If the object is falling freely under the influence of only a gravitational force, then it is referred as it is falling freely, and that is called as free fall. That is called as free fall. Okay. आणि मग आपण दोन कंडिशन सुद्धा डिस्कस केल्या होत्या. स्टोन खालून वर फेकला, नंतर स्टोन वरून खाली येत आहे. दोन्ही सिनेरिओ मध्ये थोडा फरक असते. तर लक्षात घ्या, स्टोन जेव्हा खालून वर फेकतो तर नक्कीच त्याला आपल्याला इनिशियल वेलोसिटी काही ना काही प्रोव्हाइड करावी लागेल किंवा त्याला इनिशियल वेलोसिटी असेल. सो u इज इक्वल टू समथिंग इज देअर. समथिंग म्हणजे it is 2 meter per second square, 4, 11 or whatever may be, but it is not definitely 0. Okay, so u is equal to something, but while moving from the soil or from earth upwards, the gravitational force is constantly acting on that things, and mug it tries to pull that stone towards the downwards towards the center of the earth. परंतु काय होईल की त्याला इनिशियल वेलोसिटी प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणून मग तो वर जाईल. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढण्याचा प्रयत्न करेल, म्हणून त्याची वेलोसिटी स्टेप बाय स्टेप कमी होत जाईल आणि एक लेवल अशी येईल की ती शून्यावर पोहोचलेली असेल. म्हणजे फायनल वेलोसिटी विल बी अ झिरो. फायनल वेलोसिटी विल बी अ झिरो. पण सिनेरिओ कोणता? तर दगड खालून वर फेकला, दगड उडून फेकला, खालून वर फेकलेला आहे. त्या केसमध्ये u इज इक्वल टू समथिंग, v इज इक्वल टू 0. नाव कन्सिडर अनदर केस. आता तो थांबलेला आहे. ओके. दुसरी केस, वरून दगड खाली येत आहे. वरून दगड खाली येत आहे. त्या केसमध्ये तो रेस्ट मध्ये असेल. ओके. सो देयर u इज इक्वल टू 0. u इज इक्वल टू 0 आणि मग तिथून तो जेव्हा खाली त्याची वेलोसिटी वाढतच जाईल. म्हणजे v इज इक्वल टू समथिंग अँड दॅट इज मोर. ती जास्तच असेल नक्कीच. हे दोन सिनेरिओ आहे आणि दोन्ही सिनेरिओ जर तुम्ही लक्षात ठेवले तर कन्फ्युजन होणार नाही. सर्वात पहिलं एकच का, दगड खालून वर चालला किंवा वस्तू खालून वर चालली की वरून खाली येत आहे, आणि मग कन्सिडरेशन ठेवायचं आणि त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. आणि आपण ते पण पाहिलं होतं की ट्रू फ्री फॉल जर पाहायचा असेल तर आपल्याला व्हॅक्यूम मध्येच एकदम ट्रू फ्री फॉल पॉसिबल आहे. कारण आता जर समजा आपण फिगर अँड स्टोन वरून जर खाली सोडले, ओके, तर काय होईल? हात बरोबर पोहोचेल स्टोन, पण याच्यावर काय होईल की फ्रिक्शनल फोर्सेस ऑफ एअर आणि मग त्याला रोल करेल अँड त्याचं मास खूप कमी असल्यामुळे त्याला वेळच लागेल. पण जर समजा आपण व्हॅक्यूम मध्ये जर हाच प्रयोग केला तर दोन्हीच्या दोन्ही एकाच वेळेला सारखे असेल. आणि आपण पाहिलेलं आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते किंवा ग्रॅव्हिटी असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा ग्रॅव्हिटी g is equal to small g is equal to gm upon r square. It is independent of the properties of the object. म्हणजे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी सोबत काय घेणं देणं नाही, त्याच्या मास सोबत घेणं देणं नाही, काही नाही आहे. आणि म्हणून दोन्ही कोणतेही ऑब्जेक्ट असेल एका स्पॉटवरचे, एका जागेवरचे, तर त्यांच्यावर ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटी सारखीच असते. आणि म्हणून जर समजा आपण याला व्हॅक्यूम मध्ये जर समजा आपण प्रयोग केला तर स्टोन आणि फिगर दोघंही एकाच वेळेला खाली पोहोचलेले असेल. Then it is for freely falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using it is Newton's equation of motion. आता जर समजा freely falling object आहे, वरून खाली पडत आहे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके. द वेलोसिटी ऑन रिचिंग द अर्थ म्हणजे v, कारण इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी असते. मग वेलोसिटी आफ्टर रिचिंग द अर्थ दॅट मीन्स इट इज फायनल वेलोसिटी दॅट इज v अँड द टाइम टेकन दॅट इज t, स्मॉल t. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आणि तिन्ही आपल्याला माहित आहे. पहिलं वाला आहे
v is equal to u plus at. Second is s is equal to ut plus half at square. And third is v square is equal to u square plus twice as. Okay? But for free fall, the initial velocity u is equal to 0. आता फक्त एकच सिनेरिओ कन्सिडर करा. सॉरी, कोणताही ऑब्जेक्ट वरून खाली येत आहे म्हणजे तो फ्री फॉल मध्ये आहे. तर जेव्हा तो ऑब्जेक्ट आहे समजा से हाइट ॲट 100 मीटर 200 मीटर और 1 किलोमीटर व्हॉट एव्हर मे बी इट इज ॲट रेस्ट. तेव्हाच्या कंडिशन मध्ये तो रेस्ट मध्ये होता म्हणजेच इट इज ऑलवेज हॅव्हिंग इनिशियल वेलोसिटी 0. म्हणून मग वरून जर खाली ऑब्जेक्ट येत असेल तर u इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे. ओके, देन इट इज u इज इक्वल टू 0 and the acceleration a is equal to g. A is equal to g, that is gravity. Acceleration is equal to gravity. Okay, पण याच्या उलटा किस्सा ते पण लक्षात ठेवून घ्या. खालून जर वर जर आपण पाठवत असेल म्हणजे दगड फेकत आहे किंवा ऑब्जेक्टला फेकत आहे तर सरळ सरळ a is equal to g असेल, but that will be a negative because its direction is against the gravity. त्याची डायरेक्शन ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मध्ये असेल तेव्हा निगेटिव्ह. पण हा कोणता सिनेरिओ तर खालून वस्तू जर वर फेकत असेल तर a इज इक्वल टू -g. पण वरून जर समजा वस्तू खाली येत असेल तर दोघांची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे. ग्रॅव्हिटीची पण डायरेक्शन तिकडेच आहे आणि आपला ऑब्जेक्ट जो आहे तो पण खालीच येत आहे त्याची डायरेक्शन सेम असेल. इन दॅट सिनेरिओ a इज इक्वल टू g प्लस g. पण याच्या विरुद्ध जर असेल खालून वर जात असेल तर a इज इक्वल टू -g. ओके, आता फ्री फॉलवर जो आपण वापस पुन्हा फक्त ते तुमच्या माहितीसाठी सांगून दिलं की पुढे येणारच आहे, डिस्कस करावं लागेल. म्हणून फ्री फॉल साठी इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 असते ऑलवेज. a इज इक्वल टू g असेल. ओके, दॅट इज प्लस. देन thus we can write the equation as आणि बाजूला विचाराने शॉर्टकट मध्ये दाखवलेले आहे तर आपण बघू. पहिले इक्वेशन आहे v is equal to u plus at. okay, but we do have u is equal to 0 and a is equal to g. So putting these values, v is equal to 0 plus it is a च्या जागेवर g, so it is gt. That's why it is v is equal to gt. हे तिथे दाखवलेलं आहे. Okay, then it is second. Now it is s is equal to ut plus half at square. Okay, s is equal to ut plus half at square. Again, putting the values. It is 0 into t plus half. A च्या जागेवर g, it is t चा square. So 0 into t it is 0. Okay, plus half gt square. So it is s is equal to half gt square. अशा प्रकारे ते आलेलं आहे. Then third one. Okay, it is v square is equal to 2gs. Sorry, v square is equal to u square plus twice e असेल. डायरेक्टच लिहिलं होतं ते कसं इथे ते पाहू पुन्हा. अगेन पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ u and acceleration. So we get it is 0 चा स्क्वेअर प्लस twice gs. So it is 0 plus 2gs. That is v square is equal to 2gs. This is first, second, third. What? There is written in your textbook. पाहूया v is equal to gt. ओके, लिहिलेलं आहे तर हे असं आलेलं आहे. Considering u is equal to 0, a is equal to 0 because the object is in a free fall. So initial velocity is 0 and acceleration is equal to gravity. So that's why we will get such type of equations. आणि मग जेव्हा फ्री फॉल मध्ये असेल तर डायरेक्ट हेच फॉर्म्युले वापरायचे, काही गरज नाही. पण का बरं हे वापरावे लागतात तर कधी कधी त्याच्या व्हॅल्यूज दिलेले असतात. ऍक्सेलरेशनची दिलेली असेल तर मग आपल्याला कन्सिडर करावं लागेल. पण एक फायदा होईल, फक्त u इज इक्वल टू नक्कीच 0 असेल प्रत्येक वेळेला.
So for calculating the motion of an object thrown upwards, आता मी आत्ताच बोललो होतो तर आता अपवर्ड्स आपण मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन काय ऑब्जेक्टचं पण दॅट इज थ्रोन अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेनं फेकलेला ऑब्जेक्ट त्याचं मोशन. ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह. आता हे सांगावंच नाही लागत, समजलं की नाही, कारण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट मध्ये काम करत आहे, तो वर चालला, त्याची डायरेक्शन वर आहे, ग्रॅव्हिटीची डायरेक्शन खाली आहे आणि म्हणून ऍक्सिलरेशन इज निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशन असल्यामुळे त्याचा वेग हळूवारपणे कमी होते आणि मग अल्टिमेटली त्याची वेलोसिटी झिरो होऊन जाते. म्हणजेच काय होईल, सरळ सरळ आहे डिक्सलरेशन. निगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे डिक्सलरेशन मध्ये वेलोसिटी कमी कमी होत जाते, मग लास्टली इट विल स्टॉप. सो that is in a direction opposite to the velocity and is taken to be negative. आता velocityच्या अगेन्स्ट मध्ये असेल, कारण acceleration due to gravity त्याची velocity डायरेक्ट इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द डाउनवर्ड्स आणि हे आपण अपवर्ड्स फेकलेलं आहे. सो a is equal to minus g, कारण the rate of change of velocity म्हणजेच acceleration and that's why if velocity is negative then acceleration is also negative. Then the magnitude of g is the same, पण magnitude मध्ये चेंज होणार नाही. समजा त्यांना न्यूमरिकल्स मध्ये सांगितलं की एका स्पॉट वरची समजा ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, मग ते दोन्ही सिनेरिओज वरून दगड खाली येऊ की खालून वर जावो, आपल्याला त्याची मॅग्निट्यूड 10च कन्सिडर करावी लागेल. फक्त कन्सिडरेशन काय, वरून खाली येत असेल तर प्लस, खालून वर जात असेल तर मायनस, बाकी मॅग्निट्यूड सारखीच असेल. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज द सेम बट द velocity of the object decreases becomes or velocity of the object decreases because of this negative acceleration. Because of this negative acceleration, velocity का बरं decrease होईल, it is because of the negative acceleration. Then the moon and the artificial satellite are moving only under the influence of the gravitational field of the earth. आणि जी काही सॅटेलाइट पाठवलेली आहे किंवा नॅचरल सॅटेलाइट आहे मून, तर असे जे काही फिरत आहेत इट इज बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ. मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ मुळे ते अर्थच्या भोवती फिरत आहे. दस दे आर इन अ फ्री फॉल आणि म्हणूनच मग त्यांना सुद्धा आपण फ्री फॉल मध्ये आहे असंच म्हणतो, कारण ते पण फ्री फॉल मध्येच आहे. जर त्यांना वेलोसिटी जर नसतील तर ते नक्कीच अर्थवर येऊन आदळले असते. as they are moving, as they are not stable, that's why they are revolving around the earth. They are revolving around the earth. If they don't have velocity, then they will definitely fall, because already they are in a free fall. So they will fall in freely if they are not having the velocity. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की फ्री फॉल मध्ये आहे तर पडत का बरं नाही, बिकॉज दे आर इन अ मोशन, दे आर हॅव्हिंग द वेलोसिटी. देन डू यू नो द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. समजा एखादा जर प्लेस दिलेला आहे अर्थवरचा, तर मग तिथे कितीही ऑब्जेक्ट असो व्हॅल्यू ऑफ जी सगळ्यांसाठी सारखीच असेल. सो the value of g is the same for all the objects at given place on the earth. Okay, thus any two objects irrespective of their masses or any other properties. आता कोणतेही दोन ऑब्जेक्ट त्यांच्या मास सोबत घेणं देणं नाही. एक चांगला 150-200 किलोचा सुमो पैलवान आणि 40-50 किलोचा आपला स्टील वाला पैलवान, तर असे जर समजा असेल दोघांच्या मास सोबत आपल्याला घेणं देणं नाही, दोघांच्या प्रॉपर्टी सोबत घेणं देणं नाही, पण यांना दोघांना जर समजा एका स्पॉटवरून वरून जर खाली सोडलं तर दोघंही सारख्याच वेळेला खाली पोहोचेल. सो एनी टू ऑब्जेक्ट irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. आणि ते दोघंही
एकाच वेळेला पोहोचलेले असतील, समजा आपण ह्युमन बिंग कन्सिडर केले तर, अदरवाईज दुसरे जर दोन ऑब्जेक्ट जरी कन्सिडर केले तरी ते सारख्याच वेळेला अर्थवर पोहोचलेले असतील. गॅलिलिओ इज सेड टू हॅव परफॉर्म an experiment around 1590 in the Italian city of Pisa or Pisa. Pisa नाही, Pisa's. Pisa आणखी सगळ्यांना वेगळीच आठवण येऊन जाईल. कोरोना. Then it is Pisa. पण इटलीमधील पिसाचा जो लेनिंग टावर आहे, झुकता मनोरा, तर त्याच्यावरनं त्याने हा गॅलिलिओने प्रयोग केला. इट इज इन 1590 मध्ये त्याने हा प्रयोग केला. ही ड्रॉप 2 स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस. त्याने 2 डिफरंट स्पियर्स, पण त्यांचं मास जे होतं ते वेगवेगळे होते. फ्रॉम द लिनिंग टॉवर ऑफ पिझा टू डेमॉन्स्ट्रेट पिसा to demonstrate that both the sphere reach the ground at the same time. आणि मग तिथे त्याने 2 डिफरंट मासेस वाले स्फिअर्स एकाच वेळेला त्या लिनिंग टॉवर वरून खाली टाकले, तर ते दोघंही एकाच वेळेला खाली पोहोचले. When we drop a feather and a heavy stone at the same time from a height, म्हणजे from a same height असं म्हणावं लागेल. When we drop a feather म्हणजे piece and heavy stone at the same time from a same height, they do not reach the earth at the same time. पण ते दोघं एकाच वेळेला अर्थवर पोहोचणार नाही. तर त्याला रिझन वेगवेगळे आहे. का बरं? तर फ्रिक्शनल फोर्स ऑफ द एअर त्याच्यावर ऍक्ट होईल आणि त्याचं मास कमी असल्यामुळे त्याच्यावर थोडा अपथ्रस्ट सुद्धा अप्लाय होईल. तर पाहून घ्या. The feather experience a buoyant force. Buoyant force म्हणजे upthrust आणि तो खालून अप्लाय होते. उदाहरण मी सांगितलं होतं, बकेट पाण्याने भरलेली आहे, त्याच्यात चेंडू आपण जर समजा बुडाशी नेऊन ठेवला प्लास्टिकचा, तर त्याला सोडल्याबरोबर तो लगेच वर येईल. म्हणजेच त्याच्यावर अपथ्रस्ट किंवा buoyant फोर्स ऍक्ट होत असते आणि हा फ्लुइड मधनं होत असते, जे फ्लो होऊ शकतात त्यांचा. Then the feather experience buoyant force and a frictional force due to, तिथं व्ही का बरं लिहिला आमच्या जुन्या बुकात आहे, नवीन याच्यात करेक्शन झालं असेल तर माहित नाही. इट इज ओनली ड्यू टू एअर असं आहे, ते व्ही खोडून टाका. अँड देअरफॉर फ्लोट्स अँड रिचेस द ग्राउंड स्लोली. आणि मग साहजिक आहे, buoyant फोर्स ऍक्ट होत आहे, फ्रिक्शनल फोर्स होत आहे, तर बिचारा ते फ्लोट होईल. ओके, तरंगेल आणि मग तो ग्राउंडवर पोचायला वेळ लागेल किंवा स्लोली तो ग्राउंडवर येईल. लॅटर दॅन द हेवी स्टोन्स, आणि हेवी स्टोन्स पेक्षा खूप उशिरा येईल. लॅटर दॅन द हेवी स्टोन. दॅन द buoyant and frictional forces on the stone are much less than the weight of the stone. आणि मग buoyant and frictional forces on the stone, आता हे मग दुसऱ्याच्या लगेच डोक्यात येईल ना, किंवा फ्रीजरवर ऍक्ट होत आहे तर स्टोनवर कापरा ऍक्ट होत नाही, तर त्याच्यावर पण ऍक्ट होतात, पण त्याचं जे वेट आहे, buoyant and frictional forces on the stone are much less than the weight of the stone. त्या स्टोनचं जे वेट आहे त्याच्या मानाने हे जे फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स जो की buoyant फोर्स असेल तर ते कमी आहे. तर कमी असल्यामुळे त्याला विरोध केल्या जाणार नाही. That weight of the stone and does not affect the speed of the stone much. खूप जास्त प्रमाणात त्याच्या स्पीडवर परिणाम होणार नाही. Recently, scientists performed this experiment in vacuum. पण आता म्हणजे या काळात अद्यावत काळात सायंटिस्टनी हा प्रयोग व्हॅक्यूम मध्ये केलेला आहे. आणि व्हॅक्यूम मध्ये जेव्हा हा प्रयोग केला तर त्यांच्या असं निदर्शनास आलं की दोन्ही एकाच वेळेला येतात. So recently scientists performed this experiment in vacuum and shows that the feather and stone indeed reach the earth at the same time. म्हणजेच काय होईल, वर जे वाक्य होतं की true fall is possible only in a vacuum, आणि व्हॅक्यूम मध्येच मग आपल्याला हे करता येईल. आणि मग हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येईल की कोणतं, तर एका जागेवर जर दोन ऑब्जेक्ट असेल तर त्यांच्यावर ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटी सारखीच असते.
irrespective of their masses and their properties. त्यांचा मास किती असो, त्यांच्या प्रॉपर्टीज कशाही असो, तरी पण ग्रॅव्हिटी त्यांच्यावर सारखंच काम करेल. अगेन वी आर मूव ऑन टू सॉल्व एक्झाम्पल्स. व्हेरी इंटरेस्टिंग सॉल्व एक्झाम्पल्स आहे आणि बघू आपण. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter. Okay, आता आयरनचा बॉल आहे आणि त्याचा मास आहे इट इज 3 kg. मास किती आहे 3 kg. दॅट इज m is equal to 3 kg. Okay, then मग नंतर फ्रॉम अ हाईट 125 मीटर. आता S is equal to it is 125 मीटर. सगळे SI सिस्टीम मधले युनिट आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. Assuming that it is 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. म्हणजे सरळ सरळ झालं आपल्याला माहितच आहे U is equal to 0 आलेला आहे कारण फॉलिंग फ्रीली वरून खाली येत आहे. तर 125 मीटरवर जेव्हा होता तो रेस्ट मध्ये होता म्हणजे U is equal to 0 क्लिअर झालेला आहे. Assuming that the value of G is 10 meter per second square, that is G is equal to 10 meter per second square. Okay? मग आता पहिला कॅल्क्युलेट टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. आता पहिला केस आपल्याला टी काढायचा आहे. ओके, टी इज इक्वल टू हाऊ मच सेकंड और मिनिट व्हॉट एव्हर मे बी. टी काढायचा आहे तर पहा आपल्या जो काय काय आहे तर एस पण आहे जी पण आहे. जी म्हणजेच ए. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे टी. मग यांना बसवणार घरी v इज इक्वल टू यू प्लस ए. टी पहिला आहे तिथे येणारच नाही कारण त्याच्यात यस दिलेलंच नाही. मग आपल्याला सरळ सरळ मी जे सांगितलं होतं रिलेशन. आता पहिलं रिलेशन होतं वेलोसिटी अँड टाइम आपल्या कामाचं नाही. दुसरं डिस्प्लेसमेंट अँड टाइम. सो हियर यस अँड टी. ओके, डिस्प्लेसमेंट आपल्याजवळ आहे आणि टाइम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपण इक्वेशन वापरू न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. दॅट इज सेकंड नंबर. S is equal to ut plus half at square. आणि पहा इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल u is equal to 0 तिथं कन्सिडर करावंच लागेल आणि ते सर्वात पहिले लिहून टाकायचं. नाव इट इज न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन गिवन S is equal to ut plus half at square. Okay, now it is S is 125, U is 0 into T plus it is half. Okay, which 10 into T चा square. पहा फक्त व्हॅल्यू पुट केल्या बाकी काही केलं नाही. S च्या जागेवर 125, U च्या जागेवर 0, T ॲज इट इज कारण Tच काढायचा आहे प्लस हाफ A म्हणजे G. ओके, A इज इक्वल टू G असं पण म्हणावं लागेल. मग इथे आपण असं पण करू A इज इक्वल टू G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग आता G च्या जागेवर G म्हणजे 10. ओके, आणि T चा स्क्वेअर. आता याला सॉल्व केल्यावर आपल्याजवळ काय येईल तर बघा इट इज 0 प्लस 2 1 जा 2 2 5 जा 10 कारण सगळं इंटू आहे त्यामुळे चालेल. सो इट विल बिकम्स 5t square. So it is 125 is equal to 5t square. Then interchange the sides. 5t square is equal to 125. So t square is equal to 125 upon 5. So it is 25. It is t square is equal to 25. So taking square root of both the sides. Okay, taking square root of both the sides. So it is t is equal to 125 is equal to 5 second. It is 5 second. So that is the answer. म्हणजे जर समजा त्याचं ऍक्सेलरेशन
किंवा व्हॅल्यू ऑफ जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, 125 मीटर हाईटवर असेल आणि तिथून जर सोडला तर त्या आयरनच्या बॉलला 3 kg मास असलेल्या बॉलला फक्त 5 सेकंड लागेल टू रीच द अर्थ. मग आता सरळ सरळ द बॉल टेक्स 5 सेकंड्स टू रीच द ग्राउंड आणि ग्राउंडवर पोहोचायला त्याला 5 सेकंड लागतील. देन सेकंड काय आहे तर पाहून घ्या वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आता वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आता आपल्याजवळ टी आलेला आहे, बरोबर आहे की नाही? टी आत्ताच काढला म्हणजेच आपल्याजवळ रेडी आहे. अगेन व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट इट इज v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कारण u तर 0च आहे. फायनल वेलोसिटी काढायची आहे आणि स्पष्ट बोललेला आहे तो, पाहून घ्या. वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड म्हणजे फायनल वेलोसिटी विचारलेली आहे. सो अगेन वी डू हॅव टी, वी हॅव टू फाइंड आउट v. There is a relation between velocity and time, and that is Newton's equation of motion is first one. V is equal to u plus at. V is equal to u plus at. V is equal to u plus at. Okay, put the values. U is equal to 0. H over g, it is 10. It is 5. It is 5. Okay. Then it is 0 काहीच कामाचं नाही. 10 into 5 50. So v is equal to मीटर पर सेकंड. ओके, सरळ सरळ म्हणजेच काय होईल, जेव्हा तो बॉल पृथ्वीवर पोहोचेल तेव्हा त्याची जी वेलोसिटी असेल दॅट इज फायनल वेलोसिटी आपल्याला असेल v इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. So velocity of the ball on reaching the ground is 50 मीटर पर सेकंड आणि हे असं सोडून दाखवलेलं आहे. Now it is third case. The height of the ball at half the time it takes to reach the ground. Okay, आता आपल्याला सरळ सरळ आहे की जेव्हा अर्धा वेळ झालेला आहे, अर्धा वेळ म्हणजे आपल्याला 5 सेकंद आहे, त्याच्या अर्धा म्हणजे 2.5 सेकंद. 2.5 सेकंद झाल्यावर तो आयरनचा बॉल कुठे होता, हा सिनेरिओ आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, पहा खूप छान आहे, सॉल्व एक्झाम्पल आहे, सोपं आहे आणि ते खरोखर त्याने उपकार केले, बऱ्यापैकी सोडून दिलेलं आहे. तिसरं सोडून दाखवलेलं आहे, पण ते समजण्यासाठी विचारांना थोडं कठीण आहे. तर पाहू, हाफ टाइम दिलेला आहे, इज टी इज इक्वल टू ओके 5/2 होईल. हाफ टाइम म्हणजे 5/2 दॅट इज 2.5 सेकंड. या सिनेरिओ मध्ये थर्ड मध्ये आपल्याला टीच्या जागेवर 2.5 सेकंड घ्यावा लागेल. तर ball's height at this point or at this time is equal to s. तर त्यापेक्षा आपल्याला असं म्हणावं लागेल की तो किती प्रवास करते असं म्हणावं लागेल. कोण तर आयरनचा बॉल कुठून 125 मीटरवरून सोडल्यावर जेव्हा 2.5 सेकंद झाले होते तेव्हा तो कुठं पोहोचेल. पण त्याची विचारलेली हाईट तर आपल्याला दुसरा किस्सा कन्सिडर करावा लागेल. तर पाहून घ्या, पहिले समजून घ्या. ओके, दिस डिस्टन्स इज 125 मीटर. ओके, से 2.5 सेकंदाला तो इथे होता, 2.5 सेकंदाला इथे होता. इट इज 25 मीटर. ओके, समजण्यासाठी आहे, फक्त समजून घ्या पहिले. तर हा इथे होता फॉर एक्झाम्पल, पण त्याची हाईट जर मोजायची असेल तर आपल्याला इथून मोजावी लागेल ना. ती आपल्याला कन्सिडर कुठून करावं लागेल तर ग्राउंड पासून करावी लागेल. म्हणजेच काय होईल, आपलं पूर्ण अंतर किती आहे 125, त्याच्यामधलं त्यांना किती कव्हर केलं होतं 25. सो 125 मायनस 25 सो इट इज 100. त्याची जर हाईट विचारली आपल्याला तर हाईट
100 मीटर सांगावं लागेल. आणि जर समजा त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं होतं वरून सुरुवात झाल्यावर, दॅट विल बी अवर 25 मीटर. म्हणजेच काय होईल, दिस इज द डिस्प्लेसमेंट. सो यस, तर उत्तर जर 25 मीटर आलं तर यस हे फायनल उत्तर राहणार नाही, कारण त्याची हाईट विचारलेली आहे एच. ओके, मग एच विचारला तर 125 मधनं 25 काढावं लागेल. हा इथं आहे ना, तर हे एवढं 100 येईल, म्हणजेच 100 मीटर हाईटवर तो असेल, असा त्याचा अर्थ होते. आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस. कारण त्याने सुरुवात केली 2.5 सेकंदला, जर एवढा असेल तर तो या हाईटवर आहे, पण ग्राउंड तर इथं आहे, तर ग्राउंड पासूनच त्याचं अंतर मोजावं लागेल. We will get such type of calculations. आणि हे त्यांनी दिलेलं आहे, पण असं काही समजावून सांगितलेलं नाही आहे. तर बघ आता इथं आपल्याला काय करायचं, बॉल्स हाईट ऍट दिस टाइम इज इक्वल टू एस म्हणण्यापेक्षा बॉल्स डिस्प्लेसमेंट ऍट दिस टाइम असं म्हणलं, असं जर आपण म्हटलं तर काय होऊन जाईल, चांगलं होऊन जाईल आपल्या समजण्यासाठी. पण सॉल्व एक्झाम्पल आहे इज इक्वल टू एस, आणि मग पुन्हा आपल्याला सेकंड इक्वेशन कन्सिडर करावं लागेल. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर. तर पाहून घ्या आता, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर. सो हियर इट इज एस. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, यू 0 इंटू is t by 2 म्हणण्यापेक्षा it is 2.5 डायरेक्टच म्हणून प्लस हाफ. ओके, इंटू t ची व्हॅल्यू 10 आहे इंटू 2.5 चा स्क्वेअर. ओके, then it is 0 plus 5 into 2.5 चा स्क्वेअर. ओके, it is 5 into 2.5 is whole square, that is 625. 625 असं होईल, बरोबर आहे. कारण 2.5 into 2.5 is 625, पण एक आणि 2, so it is 6.25. आणि मग into 5, 5 5s are 25, 2 will be carried. 5 5s are 25, 2 will be carried. Okay, then 5 2s are 10, 10 plus 2, 12, 1. 5 6 are 30 plus 1, that is 31. And the number decimal point, 31.25 meter. Okay, हे काय झालं, the ball, आयरनचा बॉल या एवढं अंतर त्यानं कव्हर केलेलं असेल, म्हणजेच काय 125 वरनं प्रवास सुरू झाला आणि त्याच्यावरनं त्याने अंतर कव्हर केलेलं असेल 31.25 मीटर. ओके, तर मग does the height of the ball at a half time. आता हाईट ऑफ द बॉल, मग त्यानं हाईट काढली तर आपलं ओरिजिनल अंतर आहे 125. ओके, 125 मधून त्याने किती कव्हर केला होता, तर मायनस 31.25. आणि मग याला जर सोडवलं, सगळ्यांना सोडवता येतातच हे गणित, असंच करावं लागतं बोलते, मला तर काही येत नाही. तर 10 minus 5. Okay, then 10 minus 3, that is 7. 5 minus 2, that is 3. Okay, 12 minus 3, that is 9. 1 minus 1, 0. So our answer is 93.75 meter. म्हणजेच इथे आपल्याला आता असं कन्सिडरेशन करावं लागेल, लवकर लक्षात येईल की 31.25 मीटर कव्हर केलं होतं. आणि मग त्याची जी हाईट होती ग्राउंड पासनं, दॅट इज 93.75 मीटर. असं ते सॉल्व एक्झाम्पल आहे, सोपे सोपे आहे सगळे, त्यांनी सॉल्व करून दिलेले आहे आणि लिटरली त्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे. सो
Thus, the height of the ball at half time is equal to 93.75 meter point. You have to remember. A tennis ball is thrown up and reaches a height of 4.05 meter before coming down. आता पुन्हा केस आहे याच्या उलट कारण खालून बॉल फेकलेला आहे. ओके तर टेनिसचा बॉल त्याला आपण खालून फेकलेला आहे. तर पहा अ टेनिस बॉल इज थ्रोन अप and reaches a height of 4.05 meter. टेनिस बॉल आपण वर फेकला आणि तो 4.05 मीटर पर्यंत पोहोचला. आणि बिफोर कमिंग डाऊन म्हणजेच काय झालं की त्याची आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. ओके तिथपर्यंत गेला पण तिथून तो काय झाला असेल नक्कीच खाली झाला असेल तिथेच राहणार नाही. देन What was its initial velocity? आणि मी हे सुरुवातीला समजावून सांगितलं जेव्हा आपण बॉल फेकतो त्याला इनिशियल वेलोसिटी असते. ओके पण एक चांगलं झालं 4.05 मीटरवर जेव्हा जाऊन तो थांबेल तर v इज इक्वल टू काय असेल तर 0. v इज इक्वल टू काय असेल 0. ओके मग दुसरं त्याने अंतर किती कव्हर केलं असेल तर 4.05 मीटर म्हणजे s इज इक्वल टू 4.05 मीटर. ओके हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन आणि मग त्याला खाली यायला किती वेळ लागेल. पण पहिला प्रश्न काय व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी. ओके मग आणि दुसरा प्रश्न आहे त्याला वेळ किती लागेल खाली येण्यासाठी. Assume g is equal to 10 meter per second square. For the upward motion of the ball, the final velocity of the ball v is equal to 0 कारण upward आहे. डाऊनवर्डच्या वेळेला मी सांगितलं होतं u is equal to 0 असते. अपवर्डच्या वेळेला फायनल वेलोसिटी 0 असते कारण त्याची फायनल वेलोसिटी जर 0 झाली नसती तर तो थांबलाच नसता. ओके देन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल that is s is equal to 4.05 meter. Okay then acceleration a is equal to g no doubt but it is against the gravity कारण खालून वर चाललेला आहे so it is minus a is equal to minus g आणि आपण पाहिलेलं आहे मॅग्निट्यूड मध्ये फरक पडत नसते. It is, that's why it is minus 10 meter per second square. But we have to take into consideration because we are throwing the object upwards, that is against the direction of the gravity. Gravity ची direction खाली आपण फेकत आहे opposite. That's why we are taking negative. So a is equal to g, but it is minus g. That's why it is minus 10 meter per second square. आता आपल्याला इनिशियल वेलोसिटी काढायची आहे आणि आपल्या जवळ दिलेल्या याच्यानुसार एस पण आहे एसचा वापर करावा लागेल म्हणजे पहिलं इक्वेशन ऑटोमॅटिकली कळतं. मग आपल्याजवळ राहते दुसरं आणि तिसरं दोन्हीमध्ये असं उल्लेख आहे तर वी विल गो विथ थर्ड इक्वेशन. इट इज v square is equal to u square plus twice as. v square is equal to u square plus twice as. Then putting the value, it is 0 plus square. It is u square, but we have to find out because its initial velocity. So it is 2. A is minus 10 into it is 4.05. 4.05. Okay, so it is 0 is equal to u square. It is minus 20 into 4.05. 2 into minus 10 minus 20 into 4.05. So u square here minus is there. So 20 no 25 are 100. So it is 10 will be carried. Okay. Then 20 0 0. So here is 0. 1 will be carried. 24s are 80. 80 plus 1 81. And it is
2 नंतर decimal point, so 0. It will becomes u square is equal to 81. का बरं हा मायनस वाला इकडे जर आला तर प्लस होते, म्हणजे u square is equal to 81. Taking square root of both the sides, we get u is equal to under root 81. I think it is 9 just square, so it is 9 meter per second. So therefore the initial velocity of the ball is 9 meter per second. म्हणजे 9 मीटर पर सेकंद या वेलोसिटीने जेव्हा आपण फेकला टेनिसचा बॉल तर तो 4.5 मीटरवर गेला, जेव्हा जीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होती, पण अपवर्ड असल्यामुळे आपण निगेटिव्ह घेतलेला आहे -g. नाउ लेट अस कन्सिडर द डाउनवर्ड मोशन ऑफ द बॉल. आता वर गेला तर तो बॉल तिथे राहणारच नाही, त्याचं डाउनवर्ड पण हे इज त्याचं जर्नी. ओके, मग कन्सिडर द डाउनवर्ड मोशन ऑफ द बॉल. सपोज द बॉल टेक्स द t सेकंड्स टू कम डाउन. आता t सेकंड लागले त्याला खाली येण्यासाठी, तर नाव द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल इज 0. आता दुसरा सिनेरिओ, कारण 4.05 मीटरवर जाऊन तो थांबला, आपल्याला ते ऍक्च्युअली दिसत नाही, कन्सिडरेशन आहे हा सगळे. मग थांबला म्हणजे जेव्हा वरून खाली येत असेल त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असेल, म्हणून मग u is equal to 0. Distance traveled by the ball on reaching the ground is equal to 4.05 मीटर. खालून जेव्हा वर फेकला तर 4.05 मीटर गेला, तर वरून जर खाली येत असेल तर अंतर तर सारखंच राहील ना, म्हणजे त्याला तेवढं अंतर कव्हर करावंच लागेल. ग्राउंड पासून वर गेला होता जेव्हा इनिशियल वेलोसिटी 9 मीटर पर सेकंद होती, पण जर तो खाली येत असेल तर तेवढं त्याला डिस्टन्स कव्हर करावंच लागेल, आणि दॅट डिस्टन्स इज 4.05 मीटर. ओके, ॲज द वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन आर इन द सेम डायरेक्शन. आता इथं काय झालं, वरून खाली येत आहे हा सिनेरिओ कन्सिडर करत आहे, तर तो जो टेनिस बॉल आहे त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड्स आहे आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सुद्धा डाऊनवर्ड असते, म्हणजेच एकाच दिशेनं आहे. So that's why we are here taking into consideration a is equal to g, that is plus, कारण दोघांची डायरेक्शन सारखी आहे. पहिल्या सिनेरिओ मध्ये डायरेक्शन वेगळी होती, ग्रॅव्हिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड्स होती आणि आपला टेनिस बॉल वर चालला होता, अगेन्स्ट होती, म्हणून तिथं मायनस घेतला होता, इथे प्लस घ्यावं लागेल. a is equal to g is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Now, according to Newton's second equation of motion, and it is S is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. Okay? आता यस आपलं 4.05 आहे, कारण वरून त्याला खाली यायला तेवढंच अंतर कव्हर करावं लागेल. u 0 into t plus half a is equal to 10 आणि t काढायचा आहे, so it is t चा square, so it is 0 plus it is 5 t square, so 4.05 is equal to 5 t square. Okay, मग पुन्हा interchanging the sides. t square is equal to 4.05 upon 5. पुन्हा भाग द्यायचा आहे, 4 भाग जात नाही, मग शून्याचा भाग होईल. पहिले 40 झाले, 5 8 झाला 40. ओके, then we can take easily 5, so here 5 1s are 5, so actually it's 0.81, but we want t and not the t square, so taking square root of both the sides, so t is equal to under root 0.81, so it is under root 0.9 second, 0.9 second. अशा प्रकारचं गणित आहे आणि सोपं आहे.
लक्षात घ्यावं लागते दोन्ही सिनॅरिओ. आणि मी सुरुवातीला समजावून सांगितलेले आहे की खालून वर चालला, वरून खाली चालला, सगळे पॉईंट कन्सिडर करावे लागतील. व्हॅल्यू पुट केले, पण याच्या व्हॅल्यू पहिल्या सिनेरिओच्या दुसऱ्या सिनेरिओच्या बदललेल्या असतात, कारण तिथं इनिशियल वेलोसिटी 0 झालेली असते. वरून खाली येते तेव्हा u=0 घेतलेला आहे आणि मग ॲक्सिलरेशन डायरेक्शन सारखी असल्यामुळे प्लसच घेतलेलं आहे. Thus the ball will take 0.9 seconds to reach the ground. So it will take the same time to go up. आणि त्याला वेळ पण तेवढाच लागेल वर जाण्यासाठी. 0.9 सेकंद. वरून खाली येणं काय, खालून वर जाणं काय, टाइम सारखाच लागेल. So it will take the same time to go up. Thus the total time taken, कारण प्रश्नात विचारलेला आहे हाऊ मच टोटल, पाहून घ्या हाऊ मच टोटल. तिथे जर टाइम जर विचारला असता तर वर आन्सर आहे 0.9 सेकंद. पण वरून खाली आलेलाच टाइम विचारलेला नाही आहे, तर टोटल टाइम टेकन म्हणजे बॉल इथून सुरुवात झालं काउंटिंग, वर गेला आणि वरून खाली आला, याला लागलेला टाइम. तर जाण्यासाठी पण तेवढाच लागते, येण्यासाठी पण तेवढाच. सो 0.9 प्लस 0.9 दॅट इज 1.8 सेकंद, किंवा त्याला 2 पण आपण मल्टिप्लाय सुद्धा करू शकतो. 0.9 into 2 that is 1.8 second. So, all these are the small examples and you have to take all these points into considerations. छान सगळ्यांनी उठवलं असेल आणि नोट करत चलत जा ना, कारण आपल्याला माहिती आहे का तेव्हाच्या तेव्हाच अभ्यास करायचा आहे, नोट घ्यायच्या आणि मग आपल्याला तेव्हा चांगलं लक्षात राहील. ओके, नेक्स्ट टाइम, नेक्स्ट पार्ट.